संगीता वानखेडेचा एक व्हिडिओ व्हायरल झालता, म्हणजे मागच्या आठवड्यात, माहिती आहे तुम्हाला? तर त्यामध्ये ते गाणं वेगळंच आहे, दुनिया ने हमको दिया क्या, पण त्यामध्ये तिने एक गाणं तयार केलेला व्हिडिओ होता, दुनिया ने हमको दिया क्या घंटा, दुनिया से हमने लिया क्या घंटा. आता घंटा कुठला घंटा तिला दुनियेने दिला ही माहीत नाही, किंवा तिनं ह्या दुनियाकडून कुठला घंटा घेतला हे माहीत नाही, पण त्याचा अर्थ असा होतो की दुनियानं तिला काहीच दिलेलं नाही आणि तिनं ह्या दुनियेकडून काही घेतलेलं नाही, सगळं स्वतःच्या ह्याच्यावर. तर मी सांगते दुनियानं तिला काय दिलेलं आहे. तर विचार करा, आता जेवढे सबस्क्राईब, एक अकाउंट असताना सुद्धा दुसरं अकाउंट का खोललं गेलं? मग एवढं दुनिया म्हणजे ही जनता, पब्लिक, ह्या पब्लिकनं, जनतेनं इतकं काही तिला दिलंय तरी सुद्धा तिला उपकार नाहीत, तरी सुद्धा उपकार नाहीत. एक विचार करा. नाही, मला जलन होत नाही, कारण पुन्हा तीच म्हणेल की तुला जलन होईल का मी पुढे गेलेली नाही. तिला जसं जरांगे पाटलांविषयी जलन होते तसं मला बिलकुल होत नाही. पण त्या गाण्याचा अर्थ बघा ना, दुनिया ने हमको दिया क्या घंटा, दुनिया से हमने लिया क्या घंटा. मग जर तुला दुनियानं काही दिलंच नाही, तुला इतका सपोर्ट केला, तुझे सबस्क्राईब किती झाले? एका अकाउंटचे सबस्क्राईब 1,17,000 का काहीतरी सबस्क्राईब झाले यूट्यूबचे. मग ही सबस्क्राईब म्हणजे दुनिया नाही का? पब्लिक नाहीत का? एक अकाउंट असताना सुद्धा दुसरं अकाउंट खोलण्याची गरज का भासली? जे ह्याच अकाउंटला व्हिडिओ असतात तेच व्हिडिओ त्या पण अकाउंटला असतात, फक्त त्याचे थंबनेल अलग असतात. आता थंबनेलचा विषय तर मी वेळोवेळी बोलतेच, पण नंतर सांगणारच आहे, आंदोलनाचा विषय सांगणार आहे थंबनेलचा. पण आधी बघूत, दुनियानं हमको दिया क्या घंटा. विचार करा, आज जी बाई कपडे शिवून, ते पहिलं जुनं तिनं स्वतःच्या जावेविषयी सांगितलेलं आहे, कोणता तरी मुसलमान तिच्या जावेकडे येत होता, जात होता नवरा असताना. जी बाई कुटुंबाची झालेली नाही, स्वतःच्या कुटुंबातल्या जावेचं व्ह्यूजसाठी घाणेरडापणा सांगते, ती बाई इतर महिलांविषयी कसं काय अन्यायाच्या विरुद्ध लढू शकते? सिंपल गोष्ट आहे. तिनं काय म्हणली की ठीक आहे, त्या जावेनं, आता आपल्याला तर माहीत नाही, पण काहीतरी घरानं जे शेजारी पाजारीपाशी किंवा नातेवाईकापाशी केलं, पण त्या जावेचं घरानं सोशल मीडियावर करणारी ही बाई. मग आम्ही काय अपेक्षा करायची पब्लिकनं? माझं तिनं सोशल मीडियावर घाण चारित्र्यावर डाग लावले ही काही नवीन नाहीच आहे तिच्यासाठी, पण फक्त माझं की बाबा पब्लिकनं इतका सपोर्ट केलाय, आज तुला पब्लिकनं पत्रेच्या शेडमधून महालात निघून बसवलंय, पब्लिकनं बसवलंय. जर तुला पब्लिकचा सपोर्ट नसता तर कुठंतरी कचरा पिटीत पडलेली असतीस तू. आणि तू त्याच पब्लिकला, म्हणजे तुला जाणीव नाही या गोष्टीची, तू त्याच पब्लिकला म्हणतीस की दुनिया ने हमें दिया क्या घंटा, दुनिया से हमने लिया क्या घंटा. अरे आज त्या पब्लिकच्या जीवावर तुझं कुटुंब चालायले, त्या पब्लिकच्या जीवावर तू मुठ्ठी झालीस. आणि एक विचार करा, सिंपल गोष्ट आहे, जर ज्या बाईला जाणीवच नाही की आपल्याला एवढं पब्लिक सपोर्ट करतंय, समोर कॅमेरेसमोर येऊन ती बाई पब्लिकला दिशाभूल करून गोड गोड बोलती, पण तिच्या अंतकरणात काय पब्लिक विषयी ही त्या गाण्यातून सिद्ध होत आहे. ते गाणं असं नाहीच, दुनिया ने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या, इसकी उसकी फिकिर हम क्यों करे, असं काहीतरी गाणं आहे. पण हिनं गाणं काय रचलं, दुनिया ने हमको दिया क्या घंटा, दुनिया से हमने लिया क्या घंटा. पब्लिक जे सपोर्ट करतंय ना पब्लिक, त्यांनी एकदा तरी ह्या गोष्टीवर विचार करा. तिला उपकार नाहीत, तुम्ही तिला एवढे सबस्क्राईब वाढवलेत, तुम्ही तिला एवढे सपोर्ट करताय, एवढे व्ह्यूज देताय, एवढे ही करताय, आणि दुनियाने हमको दिया क्या घंटा म्हणती, आणि त्याच दुनियाला सांगती लाईक करा, लाईक करा, तुमचे लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, आणि तुम्ही मला लाईक केलं तर समोरच्याला जलन होणार. का जलन होणार? ते जरांगे पाटील तर कधीच असं म्हणले नाहीत की दुनियाने हमको दिया क्या घंटा. अरे ती वेळोवेळी सांगतेत, मी फक्त जनतेसाठी आहे, मला माझं कुटुंबसुद्धा, ह्या गोरगरीब जनतेच्या पुढं माझं कुटुंबसुद्धा महत्त्वाचं नाही, हे जरांगे पाटलांचे शब्द आहेत. आणि ही बाई वेळोवेळी जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकून दुनियाची दिशाभूल करते, दुनियाची, आणि त्याच दुनियाला वरतून म्हणते की दुनियाने हमको दिया क्या घंटा. आता मग कदाचित
घंटा म्हणजे ती सबस्क्राईबचं बटन दाबतात. हां, अरे हा ना, मी विसरलेच. बरोबर आहे. अरे बापरे, खरंच पॉईंट आहे की हो. सबस्क्राईबचं बेल बटन नसते का, घंटा. बरोबर आहे. खरंच दुनियाने एवढे घंटे दिले. तर विचार करा, तुम्ही ज्यांना सपोर्ट करताय त्यांना जर जाणीवच नसेल तुमच्या सपोर्ट करण्याची, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतील, तर काय उपयोग आहे तुमच्या सपोर्ट करण्याचा. हे पब्लिकला कळणं खूप गरजेचं आहे. माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे आपल्या सखी मंचच्या ज्या माधुरीताई आहेत, त्या एकदम सत्यनीतीनं चालतात. त्यांच्या प्रत्येक वाक्यात सत्यता, नम्रता, सगळ्या गोष्टी आहेत. आता विषय हा नाही की माधुरीताईंनी म्हणजे कम्युनिटी पोस्ट टाकली म्हणून मी त्यांची साईड घेते, बिलकुल नाही. माधुरीताईंना मी टिकटॉकपासून ओळखते, पण आता त्यांनी कम्युनिटी पोस्टमध्ये अन्याय झालेली महिला म्हणून माझंही नाव टाकलंच असेल कदाचित. सुप्रियाताई सुळेंचं आहे. मी कम्युनिटी पोस्ट आज सकाळी वाचली आणि छान वाटलं माधुरीताई. पण मी तुमच्यावर पुढचा व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही नक्कीच एकदा त्या व्हिडिओवर विचार करा, बाकी काही नाही.